हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी, मजेत ना? मी पूजा, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहे. तर पुण्यामधले काही प्लेसेस कव्हर करायचे आहे. तर आज आलेलो आहोत तुळशीबागेमध्ये. आम्हाला पण थोडी गणपतीसाठी शॉपिंग करायची होती आणि आणखीन बरेच दिवस झाले तुळशीबागमध्ये आले नव्हते. तर तिथली काही व्हरायटी आहे ते पाहू आपण. तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. दिसू नका. मानाच्या चौथ्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुण्याची ओळख असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा तुळशीबागेतल्या शॉपिंगसाठी. तर दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर डाव्या साईडला म्हणजे जो रस्ता फुल मार्केटला जातो तर त्या साईडची गल्ली मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. तिकडची शॉपिंग कशी आहे, तिथले दुकान कसे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर समोरच आल्यानंतर म्हणजे गणपतीचं दर्शन घेऊन समोरच आल्यानंतर तिथे एक स्टॉल होता. तर तिथे गणपतीचे जे माळा असतात डेकोरेशनसाठी तर तिथे खूप छान छान अशी व्हरायटी होती आणि कमी प्राईसमध्ये होती. की जे स्टार्टिंग आपल्याला 100 रुपये जोडी, जे आपण डेकोरेशनसाठी लावतो ते 100 रुपये जोडी आणि जे राऊंडवाले होते ते 50 रुपयाला एक अशी तिथं स्टार्टिंग होती. त्यानंतर समोर आल्यानंतर गणपतीचे जे पाट असतो किंवा आपण मखर म्हणतो किंवा आत्ता जन्माष्टमी येत आहे तर त्याच्यासाठी जे पाळणे आहेत तर ते पाहायला भेटतील. तिथं स्टार्टिंग आपल्याला 50 रुपयापासून ते आपण घेऊ तसे जेवढी आपली साईज असेल त्याच्यानुसार तिथे वेगवेगळी प्राईस होती. स्टार्टिंग 50 होते आणि 600 साडेसहाशेपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्राईसमध्ये तिथं पाहायला भेटतील. पाळण्यांमध्येही तसेच होते. जो सगळ्यात छोटा पाळणा होता तर तो काहीतरी 250 रुपयाचा होता. 250पासून ते जशी साईज वाढेल तशी आपल्याला वेगवेगळ्या प्राईस पाहायला भेटतील. इथे खूप सुंदर अशी व्हरायटी आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर एक 2-3 शॉप सोडून आल्यानंतर इथे एक दुसरे शॉप आहे. तर तिथे आपल्याला गौरी गणपतीचे मुखवटे आणि बाकीचे काही सामान आहे ते खूप छान भेटत होते. आणि त्याचबरोबर ज्वेलरीचंही हे खूप सुंदर शॉप आहे की इथे खूप वेगवेगळी व्हरायटी पारंपरिक न्यू अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला गळ्यातले कानातले त्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतील. असे कॉम्बो सेटमध्येही आपल्याला वेगवेगळे आणि खूप स्वस्त आणि मस्त अशी ज्वेलरी इथे आपल्याला पाहायला भेटेल. युनिक अशी पॅटर्नमध्ये होते. मंगळसूत्रामध्ये खूप सुंदर व्हरायटी होते. मोत्यांच्या गणपतींसाठी किंवा गौरींसाठी सुद्धा जे मोत्यांचे वेगवेगळे गळ्यातले असतात तर त्याचेही वेगवेगळे पॅटर्न आपल्याला पाहायला भेटतील. त्याचबरोबर जे मुखवटे आहेत किंवा तर त्याचेही खूप सुंदर असे 100 रुपयापासून स्टार्टिंग होती आणि गळ्यातल्यांची 500 रुपये जोडी म्हणजे 2 गळ्यातले आपल्याला 500 रुपयामध्ये असे स्टार्टिंग प्राईस होते. आणि जे हायेस्ट तुम्ही घेताल तसे वेगवेगळे प्राईसमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतील. त्याचबरोबर कंबरपट्टे त्याचीही वेगवेगळी व्हरायटी आपल्याला इथे भेटेल. त्यानंतर त्याच्यासमोरच एक गौरी गणपतीचे मुखवट्यांचेही एक शॉप होतं तर तिथेही खूप सुंदर अशी व्हरायटी आपल्याला पाहायला भेटेल. त्याचबरोबर 1-2 शॉप पुढे आल्यानंतर गौरी गणपती स्पेशल गणपतीसाठी जे आपण डेकोरेशनसाठी गणपतीच्या वरती म्हणजे झुंबर टाईप असं वेगळं काहीतरी युनिक असं पॅटर्नमध्ये आपल्याला हवे असेल तर ते स्टार्टिंग 50 रुपयापासून म्हणजे जे छोटे आहे तर ते 50 रुपयापासून ते आपल्याला 350-400पर्यंत आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यात कलर्समध्ये पाहायला भेटतील. हे खूप सुंदर आणि युनिक असं पॅटर्नमध्ये हे होतं. त्यानंतर मला एक म्हणजे मला फर्स्ट टाईम सापडलेलं आहे की असं एक राम मंदिर परिसर म्हणजे तुम्हाला कोणाला माहीत असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही अगोदर कधी गेला असाल तिथे तर पण मी फर्स्ट टाईम त्या साईडला गेलेले. सहज आम्हाला तो रस्ता दिसला, ते दरवाजा दिसला म्हणून म्हटलं चला काय आहे ते पाहू आपण. आणि तिथे मला खूप सुंदर असे वेगवेगळे व्हरायटीमध्ये जे आपले पितळेच्या म्हणतो तर त्याच्यामध्ये अँटिक असे वेगवेगळ्या ह्याच्यातल्या वस्तू, त्याचबरोबर गौरी गणपतींचे पितळेच्या ह्याच्यातले मुखवटे आणि असे खूप सुंदर व्हरायटी आहे. तुम्ही पुढे पहा, तुम्हाला पुढे पाहिल्यानंतर समजेल. जे गौरी गणपतीचे डेकोरेशनचे युनिकमध्ये आपल्याला काही हवं असेल तर त्याची खूप सुंदर व्हरायटी आहे. तर इथून पुढे आल्यानंतर 18व्या शतकापासून असलेले म्हणजे पेशवांच्या काळापासून असलेले हे राम मंदिर आहे. मी फर्स्ट टाईम इथे आलेले बट एवढं सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं की एकदम मन मोहून गेले. म्हणजे खूप प्रसन्न वाटलं तर असं वातावरण होतं इथे. त्याच्यानंतर छान आम्ही असं दर्शन घेतलं. तुम्ही जर ह्याच्या अगोदर कधी आलेला नसताल तर तुम्ही नक्की आवर्जून ह्या राम मंदिरात या.
आणि जे कोणी आलेले असतील तर त्यांनी कमेंट करून सांगा की तुम्ही अगोदर गेलेले आहात. तर त्यानंतर तिथेच समोर म्हणजे एक लाईन आहे, तर तिथं खूप सुंदर असं आणि युनिक पॅटर्नमध्ये आपल्याला गणपती किंवा गौरी गणपतीच्या डेकोरेशनचं खूप युनिक असं पॅटर्नमध्ये पाहायला भेटतील. तुम्ही पाहू शकत असाल की खूप सुंदर वेगवेगळे साज आहेत, जसं की गौरी गणपतींचे किंवा आपले जुन्या काळातील जात्यावरच्या जे काही जाते होते किंवा असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आता तुम्ही पाहू शकता की वारकऱ्यांचं असं युनिक पॅटर्नमध्ये आपल्याला डेकोरेशनचं सामान येते आणि खूप रिजनेबल म्हणजे खूप कमी प्राईसमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटेल. तुम्ही जर क्वांटिटीमध्ये जास्त घेणार असाल तर तुम्हाला आणखीन जास्त ते प्राईस कमी करून देतील. सिंगल सिंगल भेटणार. ते कितीला? त्याचनंतर त्याच्या शेजारी एका शॉपमध्ये पितळेचे जे लहान मुलांचे किंवा आपण डेकोरेशनसाठी आजकाल खूप पितळेचे जे छोटे छोटे भांडे असतात किंवा स्टीलचे भांड्यांचं पूर्ण जे रॅक असते की जे आपण लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा ज्यांच्या घरी गौरी गणपती आहेत तर ते डेकोरेशनसाठी तो पूर्ण साज आपण घेऊन येतो. तर तसं खूप सुंदर आणि खूप कमी प्राईजमध्ये जे आपल्याला पितळेचे आहेत तर ते स्टार्टिंग 2000पासून आपल्याला पाहायला भेटेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळी व्हरायटी भेटेल. तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात तिथं भेट देताल त्यावेळेस तुम्हाला समजेलच. त्याचबरोबर तिथे आपल्याला अँटिक म्हणजे वेगवेगळे असे जुने ह्याच्यातले किंवा अँटिक पीस आपल्याला पाहायला भेटतील जे डेकोरेशनसाठी हवे असतील किंवा आपल्या घरी लहान मुले असतील तर त्यांच्यासाठीही खूप सुंदर अशी खेळणी आपल्याला इथे पाहायला भेटतील. तिथल्या पूर्ण लाईनला फक्त आपल्याला पितळेचे खूप सुंदर अशी वेगवेगळी व्हरायटी ते पाहायला भेटतील. दिव्यांमध्ये खूप सुंदर वेगवेगळे व्हरायटी पाहायला भेटेल. त्याचबरोबर जर कोणाला पितळेचे गणपती किंवा गौरींचे मुखवटे हे जर पितळेचे हवे असतील तर त्याची खूप सुंदर व्हरायटी इथल्या शॉपमध्ये होती. दिव्यांमध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकत असताल की खूप सुंदर आणि युनिक पॅटर्नमध्ये आपल्याला इथे दिवे पणत्या समई ह्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी पाहायला भेटेल. जर कोणाला देवघरामध्ये देव हवे असतील तर त्याचेही खूप सुंदर असे इथे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला देवांचेही प्रकार पाहायला भेटतील. आणि गौरींचे तर खूप सुंदर मुखवटे इथे होते. राम मंदिराच्या बरोबर एका साईडला ही पूर्ण लेन आहे, तर ह्या पूर्ण लेनला आपल्याला पूर्ण पितळेचेच भांडे पाहायला भेटतील. त्याच्यामध्ये आपल्याला ताट आणि वाट्या किंवा असे काही भांडे हवे असतील तर त्याचीही व्हरायटी आपल्याला पाहायला भेटेल. तुम्ही जर कधी गेला नसताल तिथे तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि आवर्जून मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तिथे कसे वाटले. त्याच्यानंतर तिथून बाहेर आल्यानंतर लगेचच 2 ते 3 शॉप सोडूनच हे शॉप होतं. तर इथे आपल्याला गणपतीच्या डेकोरेशनसाठी खूप सुंदर आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पाहायला भेटेल. माळा किंवा जे तोरण आहे तर तोरणमध्येही 100 रुपयापासून स्टार्टिंग होती. त्याच्यानंतर पूर्ण तुळशीबागेतून बाहेर आल्यानंतर म्हणजे जे आपले फुल मार्केट आहे तर त्या लेनला जे मी आत्ता दाखवत आहे तर ते 2-3 शॉप आहेत. तर इथेही खूप सुंदर असे डेकोरेशनचे सामान आहे. फुलांचे जर प्रकार आपल्याला हवे असतील तर त्याच्यामध्येही खूप सुंदर सुंदर वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला भेटतील. जसं की डेकोरेशनसाठी हे आत्ताचे जे जास्त ट्रेंडिंग आहे तर त्या आपल्याला 100 रुपयामध्ये 3 म्हणजे एक घेतलं तर 40 रुपयाला आणि जर तुम्ही 3 घेतले तर 100 रुपयाला 3 असे पाहायला भेटतील. त्याचबरोबर जे मागे आपण डेकोरेशनसाठी लावतो तर त्याच्यासाठीही खूप सुंदर वेगवेगळे पॅटर्नमध्ये इथे पाहायला भेटतील आपल्याला. नंतर जे दगडूशेठ गणपतीचं म्हणजे जे आता डेकोरेशन सुरू आहे तर त्याच्या खाली हे एक बाबा उभे होते. तर त्यांच्याकडे हे तोरण म्हणजे आपले जे डेकोरेशनला यूज करतो आपण ते खूप सुंदर आणि खूप कमी प्राईसमध्ये ते देत होते. मी जे घेतलेलं आहे ते मी 100 रुपयाला 2 म्हणजे जोडी अशी घेतलेली आहे. त्यांच्याकडेही एक कमी व्हरायटी होती बट छान होते आणि युनिक अशी व्हरायटी होती आणि कमी प्राईसमध्ये ते देत होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून एक मी घेतलेलं आहे.
त्यानंतर गणपतीसाठी जे आसन म्हणजे आपण चौरंगावरती जे आसन ठेवतो तर त्याचेही खूप वेगवेगळे इथे पॅटर्न पाहायला भेटतील आपल्याला. एक 20 रुपयापासून आपल्याला पाहायला भेटतील त्याच्यामध्ये. तर खूप सुंदर आहेत. जे मी रेड कलरचे जे डिझाईनवाला आहे तर ते 120ला त्यांनी 2 सांगितलेले, बट ते 100 रुपयाला 2 असे देऊ शकते. जर तुम्हाला बार्गेनिंग जमत असेल तर तिथे ते यूज करू शकता तुम्ही. आणि जे शेले आहेत तर शेल्यांमध्ये खूप सुंदर प्रकार होते. तुम्हाला असे संध्याकाळच्या टायमिंगला जर तुम्ही गेलात तर असे स्टॉल म्हणजे चालते फिरते असे स्टॉल पाहणारे खूप जण भेटतील आणि ते खूप कमी प्राईसमध्ये आपल्याला देते. खूप कमी वेळेमध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सुंदर असं तुळशीबागेचं दर्शन दिलेलं आहे, म्हणजे एक्सप्लोर केलेलं आहे मी. मलाही थोडीफार शॉपिंग करायची होती, ती शॉपिंगही केली आणि मी तुमच्यासोबतही शेअर केली की आत्ता गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी काय काय आलेले आहेत, काय नवीन व्हरायटी आहेत किंवा कुठे काय भेटू शकतं. तर हे मी एक थोडा तुम्हाला अंदाज दिलेला आहे. तुम्ही ज्यावेळेस शॉपिंगसाठी जाताल त्यावेळेस तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन वेगळं काही पाहायचं असेल तर तेही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तो व्हिडिओ तुमच्यासमोर नक्की घेऊन येईल. आणि हा नाईटचा आपल्या लक्ष्मी रोडचा हा सुंदर असा व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटत होतं लक्ष्मी रोडला. तर चला हा व्हिडिओ मी इथे संपवते. नेक्स्ट भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय बाय.